नमस्कार. आकाश भूमीकडे येतो आणि म्हणतो, भूमी चल ना, आईला अवॉर्ड मिळणार आहे आणि मोठा समारंभ आहे. त्यावर भूमी म्हणते, अरे आकाश, तुला कळत नाही का? रागिणी आत्या जे वागते आहे ते सगळं खोटे आहे आणि त्या आपल्या परिवाराच्या विरोधात आहेत. त्यावर आकाश म्हणतो, अगं भूमी, आता सोड ना तू. अवॉर्ड मिळणार आहे, त्या अवॉर्ड प्रदर्शन कार्यक्रमाला तू चल. त्यावर भूमी म्हणते, मी नाही येणार. त्यानंतर आकाश म्हणतो, असं काय करतेस भूमी? त्यावेळी भूमी तयार नसते. त्यावर आकाश नाराज होतो आणि भूमी आकाशला म्हणते, आकाश, एक गोष्ट लक्षात घे, तिकडे जाण्यापासून मी तुला अडवत नाही आणि मला काम करण्यापासून तू मला अडवू नकोस. असं बोलून भूमी आकाश समोर तिकडनं निघून जाते. आकाश नाराज झालेला असतो. भूमी बाहेर पडते आणि विचार करू लागते, अरे आकाश, तुला जे मी काही बोलले, जे काही दुःख दिलं, ते आता हे शेवटचं असेल. असं बोलून भूमी 4 पावलं पुढे जाते. तेवढ्यात तिला पौर्णिमा बघते. पौर्णिमा म्हणते, भूमी कुठेतरी बाहेर चाललेली आहे आणि पौर्णिमा भूमीकडे लक्ष देऊन असते. भूमी तशी गेटकडे जाते. पौर्णिमा तिच्याकडे बघते आणि पळत पळत रागिणीला भेटायला येते. इकडे भूमी थांबते आणि विचार करू लागते, आज आत्याला मोठा अवॉर्ड फंक्शन कार्यक्रमात बोललेली आहे आणि तिथे तिचा मोठा समारंभ होणार आहे. आता मला काहीतरी करावंच लागेल आणि हे सिद्ध करावं लागेल की मी सत्य आहे आणि आकाशला हे सिद्ध करून आज मला दाखवावंच लागेल. आज मी खूप मोठा धमाका करणार आहे, असं भूमी मनातल्या मनात म्हणत असते. भूमी असा कोणता मोठा धमाका करेल आणि आकाश समोर रागिणीचं सत्य आणि ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.